भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर सध्या मुंबईभोवती सुरक्षा वाढवण्यात आली आहे। मुंबईत समुद्र आणि हवाई मार्गाने प्रवेशाचे पर्याय असल्याने सुरक्षेच्या चिंता वाढल्या आहेत। त्यामुळे भारतीय नौदलाने ताफा तैनात केलाय। याचबरोबर नौदलाने मासेमारी नौका आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांचीही तपासणी आणि नोंदणी सुरू केली। मुंबईच्या किनाऱ्याभोवती पूर्णपणे सतर्कता आहे। इथे उत्तर आणि अरबी नौदलाला तैनात करण्यात आलंय। मच्छीमार बोटी आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांवरही देखरेख वाढवण्यात आली आहे। त्यांना सतर्क राहण्याचं आणि समुद्रात कोणत्याही असामान्य हालचाली आढळल्यास त्यांची माहिती देण्यास सांगितले आहे। काही दिवसांपूर्वी नौदलाच्या प्रमुखांची मत्स्य व्यवसाय आयुक्तांसोबत बैठक झाली होती। मासेमारी अधिकाऱ्यांना बोटींचा नोंद, तपासणी आणि बोटींची संख्या, त्यांचे मालक आणि बोटीवरील कर्मचाऱ्यांची माहिती दररोज जाहीर करण्यास सांगण्यात आलं आहे। याचबरोबर मच्छीमारांनाही सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आलाय, असे अधिकाऱ्यांनी सांगितले। याआधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हेलिकॉप्टरला उड्डाण घेण्यास परवानगी नाकारली होती। अजित पवार हे साताऱ्याला एका कार्यक्रमाला गेले होते। हा कार्यक्रम झाल्यानंतर ते हवाई मार्गाने मुंबईमध्ये दाखल होणार होते। मात्र पहाटेच्या वेळी मुंबई परिसरात एक ड्रोन उडताना दिसला। ही माहिती मुंबई पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले। त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव अजित पवारांना हेलिकॉप्टरद्वारे प्रवास करण्यास नाही सांगितलं। सर्व सुरक्षा दलांना हाय अलर्टवर ठेवलं आहे आणि कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी पूर्ण तयारी केली आहे। त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही, मात्र अलर्ट रहा।